तर इकडे संजोग वाघेरे आणि निलेश लंके हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता रवाना झालेले आहेत। ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे आज उमेदवारी अर्ज भरतायत। आदित्य ठाकरे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत ते आज उमेदवारी अर्ज भरतायत। खंडोबा माळ चौक ते आकुर्डीतील पीएमआरडी कार्यालयापर्यंत त्यांची पदयात्रा देखील निघणार आहे। तर निलेश लंके हे अहमदनगरमधून आज अर्ज दाखल करणार आहेत। निलेश लंके अर्ज दाखल करण्यासाठी आता रवाना झालेत। आज उमेदवारी अर्ज भरताय, साध्या पद्धतीने काय सांगाल? इतकी महाभयंकर उष्णता आहे आणि उष्णतेच्या आपणच आपल्या कार्यकर्त्यांना बोलवायचं, त्यांना त्रास द्यायचा हे मला योग्य वाटलं नाही। त्यामुळे आपण अर्ज आज साध्या पद्धतीने भरतोय। कोणताही शक्ती प्रदर्शन नाही, काय नाही, काय नाही, शक्य प्रदर्शन नाही, काय नाही, आपलं साध्या पद्धतीने आपल्याला। किती विश्वास वाटतो तुम्ही रोज फिरताय ग्राउंडवरती? विश्वास वाटतो नाही, विजय आपलाच। ही निवडणूक नेमकी काय म्हणताय, म्हणजे पवार विरुद्ध ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक। आता नेमकं आता पुढचं कसं रूट आहे, कसं काय 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 करणार आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी? उमेदवारी अर्ज आता भरायलाच निघलेले मी। ते त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांची पुतणी देखील आहेत, काय सांगा काका आज अर्ज भरताय? अतिशय नगर दक्षिणचा आज आनंदाचा दिवस आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई असणार आहे आणि जनशक्तीचा हा नक्कीच विजय होणार आहे आणि उत्तरेचा पार्सल हे उत्तरेला जाणारच आहे। तर निश्चितच आपण बघतो की हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते आता निलेश लंके यांच्या सोबत जे आहे ते पारनेरहून आता नगरच्या दिशेने त्या ठिकाणी रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा तुषार नंदरसह कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, सुपा, अहमदनगर।